वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टेड आणि खूप तुमच्या सगळ्यांचा मनासारखा व्लॉग आहे मित्रांनो. कारण आज तुम्हाला जसं मी इंस्टाग्रामवर सांगितलं की ऑटो क्लिकर बद्दल तुम्हाला आज पूर्ण डिटेल्स या व्लॉगमध्ये देणार आहे मित्रांनो. तर सगळ्याला फक्त एक विनंती आहे की फक्त म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्या माझ्या रिक्षावाल्या बांधवांना विनंती आहे, हे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आणि सगळं काही सेटअप तुमच्या मोबाईलमध्ये झाल्यानंतर फक्त तुम्हाला एकच विनंती आहे मित्रांनो, प्रत्येक ट्रिप हे मीटरप्रमाणे जायला सुरुवात करा आणि कॅन्सल झालं तरी पण कॅन्सल करा. आता तुम्हाला ऑटो क्लिकर भेटलेलं आहे, तर तुम्हाला भेटणार आहे, तर तुम्ही परत पुढचं तुम्हाला काय बुकिंग भेटायला उशीर नाही लागत मित्रांनो. आणि तुम्हीही मीटरप्रमाणे जायला सुरुवात करा. न जाणाऱ्यांना पण जाऊ देऊ नका मित्रांनो. हे आपण मीटर मोहीम चांगलं ठेवलं तर तुमचं आणि आपल्या सगळ्या रिक्षावाल्या बांधवांचं चांगलं रेट भेटेल आपल्याला, चांगलं आपला व्यवसाय होईल. ह्या सगळ्या गोष्टी आहे आपल्या चांगल्यासाठीच आहे मित्रांनो. आणि मी आतापर्यंत सगळ्याला चांगल्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करत आहे आपल्या सगळ्या रिक्षावाल्या बांधवांसाठी मित्रांनो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी एवढं सगळं तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे फ्री सोडा आपले म्हणून मी सगळ्याला देत राहतो. जेवढं माझ्याकडून माहिती भेटत होईल आणि जेवढं माझ्या चांगल्यासाठी काही रिक्षावाल्या बांधवांसाठी चांगल्यासाठी काही माझ्याकडून द्यायला शकतो, काही देऊ शकतो, ते सगळं मी करत राहतो. आणि माझं डेली लाईफ, माझं डेली आपलं रिक्षावाल्याचं जे दिवस जातो, या सगळ्या गोष्टी हे मी आपल्या YouTubeच्या व्लॉगच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तर फक्त तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो, जसे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन ऑन करायचं. बघ बाकीचं मी काही बोलत नाही, एवढंच मागतोय. सगळं काही आपण सगळं काही तुम्हाला सगळ्या गोष्टी मी करतो, तर तेवढं तरी मला त्याचं क्रेडिट मला भेटायला पाहिजे. तेवढं मी फक्त त्याच्या ठिकाणी सबस्क्राईब एवढं करायला बोलतोय मी, तेवढं सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे. तर आता मी सगळं रेडी झालेलं आहे. तर आता बघितलं, आता नाश्ता करून घेतो. आणि आज सॅटर्डे आहे, तर उद्या बोललं जसं तुम्हाला संडेला तुम्हाला बरोबर 1:15 हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर आपल्या आठवडीत उभारले कवर वगैरे टाकलेली. तर आता मी नाश्ता वगैरे करून घेतो. CNG भरायचं आपल्या रिक्षाला CNG भरून घेतो. तर मग थोडंसं आपलं बाहेरचं व्यवसाय म्हणजे धंदा, बुकिंग वगैरे हे सगळं घेतो थोडंसं. आणि मी माझे बुकिंग पण कसं उचलतो काही गोष्टी ते पण दाखवतो. आणि मग शेवटी मग दाखवत नाही म्हणजे तुम्हाला पुढचं कळणार नाही. मी डायरेक्ट थोडं सगळं झाल्यानंतर घरी आलं ना, तर घरी आल्यानंतर ते मी उरलेलं ते सगळं टोटली शूट करतो. जमलं तर रिक्षा चालवताना पण शूट झाला तर शूट करतो. ठीक आहे. पण पुढे शेवटपर्यंत बघा. कारण स्किप करू नका. स्किप केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सेटिंग हे कळणार नाही मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे. आणि महत्वाचं तर एकदम महत्वाचं आहे, ते मी शेवट सांगणार आहे. ठीक आहे. ते शेवटच्या टायमाला म्हणजे कारण आता सांगून फायदा नाही, तुम्हाला कळणार नाही. हे सगळं सेटअप झालं, पूर्ण ब्लॉग झालं, सेटअप झालं. सगळं झाल्यानंतर मग ते सेटअप तुम्हाला कळल्यानंतर मग मी ते जे सांगणार आहे ते सांगितल्यानंतर तुम्हाला ते सगळंच व्यवस्थित तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. नाश्ता झाला आपला, दूध पिला, नाश्ता. अजून थोडं काय तर आहे, थोडं करून घेतो. दे चपाती गरम गरम. आता गाडीला फडका मारलेला आहे, हात वगैरे मारून घेतला. बापरे, तुम्हाला सांगतो मित्रांनो, एवढं तरी गरम वाढले ना. बापरे बाप, बघा माझा चेहरा बघा, फक्त कापड हाणले, फक्त थोडस एवढंच केलं तर एवढं बेकार झालेलं आहे. आता अजून लय डेंजर ऊन आहे आज, लय म्हणजे लय बेकार ऊन आहे. असले उन्हात आपल्याला असे करावं लागतं, माहितीये का. काय सांगायचं. चला आता रिचार्ज पण करून घ्यायचं. करमाडला पेट्रोल पंपावर घटस्फोटीत पत्नीचा खून. अरे बापरे, लातूरचं न्यूज आवडतं. अरे काय खरं नाही. काय पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पापाचा घडा भरला, सॉरी. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन अटळ आहे. अरे वा वा, ठीक आहे. तुमचं याला आपल्याला त्यात पडायचं नाही आहे. चला CNG भरून घेऊ आता आपण. CNG भरायला आलो. CNG लाईन बघा.
A few moments later. आताच गॅस भरलं मित्रांनो, एवढं स्लो गॅस भरलं याला, एवढं मोठी लाईन होती काय सांगायचं. तास बरोबर मोजून तास झाला, 10:30 वाजता भरतो, 11:30 वाजले गॅस भरायला. काय सांगा आता, तासभरामध्ये आपलं किती धंदा लॉस झाला सांगा. लय ताप झाला काय सांगायचं. तेच ना, स्वामी समर्थ मंदिरचे इथे 2 रस्ते फुटतात ना, इकडे आणि इकडे. तिथेच ना. हा बर बर. पण सर मीटर प्रमाणे जावं लागेल हा. हो हो, तेच तिथं आल्यावर, तुमच्या जवळ आल्यावरच ओटीपी घेतल्यावरच मीटर टाकणार. हो 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 हो, आलो आलो मंदिर पशी आलो. असं कन्व्हिन्स केलं ना मित्रांनो, ते तयार होतात मीटर प्रमाणे. म्हणून म्हणतो मी, ओनली मीटर प्रमाणे चालायला सुरुवात करा. आता तुम्हाला यानंतर तुम्हाला मी म्हणजे आज आपलं ऑटो क्लिकरचं सगळं सेटअप झाल्यानंतर, ठीक आहे. तर मित्रांनो आता हे करून बसलोय, जेवण ते करून बसलो. आता तुम्हाला हे आता सगळ्यात महत्वाचे आहे, तुम्ही एवढं उशीर वाट बघत बसलाय, तर त्याचा मी आता प्रोसेस चालू करतो तुम्हाला. तर स्टार्ट रेकॉर्डिंग, ठीक आहे. हे बघा. तर मित्रांनो आता साईडला इथं तुम्हाला रेकॉर्डिंग, माझं स्क्रीन रेकॉर्ड दाखवतो आता येतं मोबाईलचा. रेकॉर्डिंग बघत जावा, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगतो. तर मित्रांनो सर्वात आधी आपलं प्ले स्टोअर ओपन करायचं. तर प्ले स्टोअर मध्ये सर्च मध्ये जायचं. सर्च मध्ये आपल्याला ऑटो क्लिकर लाईट मोड टाकायचं. लाईट, LITE, ठीक आहे. लाईट मोड असलेलं, लाईट हे व्हर्जन आहे, त्याला क्लिक करायचं. त्यामध्ये तुम्हाला पहिल्याच वरती दिसून येईल या ठिकाणी, ठीक आहे, ऑटो क्लिकर लाईट म्हणून. तुम्ही डाउनलोड करू शकता, कारण माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे म्हणून त्याला डाउनलोड करून ठेवलेलं आहे. तर त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सेटिंग येतात बघा. हे प्रकारचं सेटिंग येतो स्क्रीनचा, ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी प्रथम इथं 40 लिहिलेलं ना, ते आता माझं सेटिंग असल्यामुळं, तर ते 40च्या ठिकाणी 100 असतो. असं 1 2 100 असं लिहिलेलं असतो. इथे 500 असतो. असं या प्रकारचं सेटिंग असतो. त्यामध्ये तुम्हाला चेंज काय करायचं, वरती जिथे 100 लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 40 मिली सेकंड ठेवायचे इंटरव्हलचं, आणि स्वाईप डायरेक्शनचं तिथं 300 ठेवायचं, ठीक आहे. आणि हे झालं सेट. त्याला स्टार्ट केलं तर चालू झालं. आता हे आपलं ऑटो ह्याचं प्ले स्टोअरचं काय उपयोग नाही, हे झालं चालू. तर आता सुरुवात असं हे करायची की आपलं ऑटो क्लिकर तर चालू झाले, त्याला पॉइंट पहिला आधी उबर ओपन करायचं. उबर उबर ओपन करून ठेवायचा, ठीक आहे. उबर ओपन करून ठेवला ना मित्रांनो, त्यात पॉइंट चालू करायचे आपले. हे मी एक 4 पॉइंट घेतलेलं आहे, 4-5 पॉइंट घेतलेलं आहे, ठीक आहे. 4 पॉइंट घेतलेला आहे. आणि सर्वात आधी जाऊन आता ओला ओपन करायचा. ओला ओपन केला तर ऑन ड्युटीला गेलात तुम्ही, ठीक आहे. आता ऑन ड्युटीला आहे. आता हे क्लिकर सगळ्याला वाटतं की ह्याच्यावर चालेल. आता नीट ऐकून घ्या मित्रांनो, खूप महत्वाचं आता आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, नीट ऐकून घ्या. आता इथं तुम्हाला बघा एक सगळे पॉइंट दिसेल माझे. आता इथं वाटेल तुम्हाला चालतं, पण असं चालत नाही. जे नवीन वर्जन आहे असं ह्याच्यावरती नाही चालणार, ठीक आहे. आता याला बंद करा आणि हे कॅन्सल करा. तुम्हाला उचलून पण दाखवतो. ह्याला जायचं, बॅकग्राऊंड ऍप मध्ये ठेवून टाकायचं ह्याला, ठीक आहे. आणि आपलं उबर चालू ठेवायचं. उबरला गो केलं. आता इथं राहतो, ठीक आहे. हा, तर आता आपलं राहतो हे ओलाचं वरती. तर आपल्याला इथं जाऊन उभं राहायचं, ठीक आहे. ओला झालं इथं बॅकग्राऊंडला. तर आता ह्याचं ओलाचे इथे लावून टाकायचे, सगळे पॉइंट ठेवून टाकायचे. या ठिकाणी आपल्याला ओलाचं भाडं येतात. ओलाचे जे वर नोटिफिकेशन येतो ना, त्या ठिकाणी हे पॉइंट लावून घ्यायचे, ठीक आहे. हे पॉइंट लावून घेतलं ते व्यवस्थित पॉइंट आलं का, का कसं एक्सेप्ट झालं, समजलं का. या अशा पद्धतीनं मित्रांनो उचललो का नाही, झटक्यात उचललं जातं मित्रांनो.
एवढंच की तुम्ही ओलाचं जे मेन स्क्रीन आहे ना त्यावर नाही राहायचं, तुम्ही उबरच्या ह्याच्यावर ठेवायचं, ओला हे बॅकग्राऊंड मध्ये ठेवायचं. तर आणि नोटिफिकेशन आता उबरचं चालू असेल तर ओलाचं जसं नोटिफिकेशन वर येतो तसं वर येतो. तर तोवर मी आता हे कॅन्सल करतो, सारे का म्हणून नाही. आता सध्या तुम्हाला फक्त डेमो दाखवलो. ठीक आहे, कुठून नाही. आता बघा परत तुम्हाला अजून एकदा समजून सांगतो. इथे ओलावर ओपन वरती मोबाईल वरती स्क्रीन वरती ओलाचं ऍप चालू ठेवलं तर तिथं काम करत नाही. त्याला उबरला जायचं, उबर वरती ते पॉइंट आपल्याला येतंय, नोटिफिकेशन वर येतो एवढ्या साईज मध्ये. तर त्यामध्ये ना ते असं ठेवून बसायचं. यावरती असला तर तुम्हाला ओलाची बुकिंग 100% ऑटो क्लिकरनं भेटतो. ठीक आहे मित्रांनो, हे सगळं जुगाड असल्यामुळे मला डायरेक्टली तुम्हाला सांगता येत नाही. तुम्ही सगळं शॉटिंग करा, डाउनलोड ऍप डाउनलोड करून घ्या आणि या पद्धतीनं ठेवा. कुठेही कितीही असू दे, फक्त ओलाचा ऍप वर ठेवू नका. ओलाचा ऍप हे बॅकग्राऊंडला ठेवायचं आणि वरती रॅपिडो असो किंवा उबर असो ते वरती स्क्रीन वरती ठेवायचं. आता जसं की मी ठेवलेलं आहे आणि असं सेटअप ठेवलं तर बसायचं. तरी तुम्हाला या पद्धतीनं सगळं केलं ना तुमचं सेटअप पूर्ण होतो आणि ओलाचे बुकिंग तुम्हाला ऑटो क्लिकरनं बसलं जातं. जे असं हाताने आपण क्लिक करतो तर बसत नाही, बघता बघता उडून जाते म्हणलं तर आपल्याला एका या ऑटो क्लिकरनं बसलं जातं. आणि हे लाईट ऑटो क्लिकर का वापरायचं, कारण ह्याची वर्जन कमी आहे आणि ह्याची जास्त लोड घेत नाही, आपल्या मोबाईलला हँग करत नाही लवकर. ठीक आहे, आणि याला काय कुठल्या प्रकारचा रिचार्ज मारायचा नाही, काय नाही. ज्याला रिचार्ज मारायचा आहे 400 रुपये देऊन त्यांनी रिचार्ज मारू दे, करू दे. पण आपण विदाउट रिचार्ज फक्त स्मार्ट वर्क करून आपण काम करायचं. आणि आपला हा गणेश भाऊ तुमच्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ वेगळे प्रकारचे, काही अडचण आली तर त्यात आधी मी स्वतः ट्राय करत असतो, पूर्णपणे व्यवस्थित झालं तर मी तुमच्यापर्यंत आणत असतो. त्याच्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून वंचित राहू नये, लांब राहू नये, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू नये. नाही पोहोचलं तर तुम्हाला ते भेटणार नाही. त्याच्यासाठीच मी सगळ्याला सांगत असतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इन्स्टाला पण फॉलो करून ठेवा. ह्याच्यासाठीच हे सांगत असतो. मला काही असं माझे फॉलोअर्स वाढव म्हणून असं नाही. माझे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत, आपले सगळे रिक्षावाले बांधवापर्यंत जावं आणि त्यांना ते लगेचच असं फायदा उचलून घ्यायला पाहिजे याचं. त्या गोष्टीमुळेच मी ते घेत असतो. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आता डेमो पण दाखवलं, कसं एक्सेप्ट केलं ते पण बघा, उचललं का ना, अजून एकदा दाखवलं बघा. असे दोन म्हणजे कुठलं असं म्हणत नाही की तुम्हाला की छोटं उचललो मोठं उचललो, कुठलं मागाशी पण मोठं कुठलंही उचलू शकता तुम्ही. एवढंच की नजर जास्त ठेवावं लागतं तुम्हाला. नजर आखली घटना घडली असं आपल्याकडे असतो. ठीक आहे, तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्लॉग? तुमच्यासाठी मी काहीतरी केलो का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये करा, कमेंट करून सांगा. आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. सगळ्याला असं सेटिंग करायचं, दुसरं काही सेटिंग करायचं गरज नाही. ठीक आहे मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं 4G मोबाईल ज्याकडे आहे, तर आता मला मेसेज पण आले होते 2-3, ज्याकडे 4G मोबाईल आहे मी त्याला गॅरंटी देऊ शकत नाही की तुझ्या जे 5G मोबाईलचे लोक आहेत त्यांना जेवढं फास्ट उचललं जातं तेवढं फास्ट तुझं एक्सेप्ट होईल हे मी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण माझ्याकडे कुठलेही 4G मोबाईल नाही आहे, मी सगळे 5G मोबाईल वापरतो आणि मी त्या हिशोबाने सगळेजणच 5G वापरतात. तर काम तर करतो पण लवकर तुझ्यापर्यंत यायचं दुसरं उचलून दुसऱ्याला ते बुकिंग एक्सेप्ट पण झालेले असते खूप. ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर मेसेज करा आणि बाकीचे जे काय ते मी इंस्टावरती सांगत राहील. काही छोटे मोठे मध्ये इश्यू असेल तर इंस्टावरती रील बनवत राहील. ठीक आहे, तर मित्रांनो मागापासून पण म्हणजे जेव्हा आपला व्हिडिओ शूट झाला, मी होतो पाषाणला, जेव्हा तिथून एकदा सुरू झालं ते नॉन स्टॉप, कारण की आपण आता ऑटो क्लिकर चालू झाल्यामुळे आपल्याला कंटिन्यू चालू आहे. तर मित्रांनो आता आपण इथेच व्लॉग एंड करणार आहे. तर त्यामुळं नेक्स्ट व्हिडिओला 3083. चला मित्रांनो, भेटू नंतर. तर मित्रांनो आत्ता आलो, वाजलेत 10:11 झाले. ती जस्ट आता घरी आलो, टार्गेट पण कम्प्लीट केला ऑटो क्लिकरमुळे. आता तुम्हीही नीट टार्गेट वगैरे कम्प्लीट करा, सगळ्यांसाठी आहे ते. तर भेटू लवकरच असंच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईफस्टाईल म्हणा, डेली ब्लॉग म्हणा, सगळ्या जे काय असेल आपण शेअर करत जाऊयात. आणि तुमची सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. ठीक आहे, चला भेटू लवकरच. धन्यवाद.